विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची अधिकारांची मर्यादा ओलांडली. कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीतच. सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद म्हणजे सत्य नव्हे. कपिल सिब्बलांच्या दाव्यावर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या वक्तव्यावरून हुसेन दलवाईंना शिवसेनेनं घेरलं. प्रसिद्धीसाठी हुसेन दलवाईंचं वक्तव्य. उदय सामंतांची टीका तर राऊतांकडून दलवाईंच्या विधानाला दुजोरा. ठाण्यामध्ये शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरमऐवजी वाजलं भलतंच गाणं. या प्रकरणी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी तर एकनाथ शिंदेंनी टोचले आयोजकांचे कान. ठाण्यातील शिवसेना आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्यांची दांडी. मराठीवर प्रेम करणारे लोक कार्यक्रमाला उपस्थित. प्रताप सरनाईकांचा भाजपला चिमटा तर कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर भाजपकडूनही स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यात फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांचं कमबॅक होणार का? याकडे लक्ष. नवी मुंबईतील उत्तर भारतीय रिक्षा चालकांची मुजोरी. पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही. रिक्षा चालक संजय दुबेंचं सरकारला आव्हान. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास कडक कारवाई. तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांना इशारा. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपर्यंतचा दंड. अजय देवगण शाहरुख खानला दिलेल्या नोटीसबाबत मुंढेंचं विधान.